वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, एसबीआय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाई स्पीड, हाई रिझोल्यूशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफी, ईसीजी व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल, ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्व प्रकार। भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर कारखान्याचा 44वा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। या कार्यक्रमावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुरू होत असलेल्या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसाचे बिल 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा करत यावर्षी भीमा कारखान्याचा रोख काटा पेमेंटकडे आहे हे स्पष्ट केलं। तर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत 2400 रुपये पहिली उचल जाहीर केली। चेअरमन विश्वराज यांनी पुढे बोलताना कारखाना कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी बोनस यासह 15 किलो साखर मोफत देणार असल्याची देखील घोषणा केली। चेअरमन विश्वराज महाडिक यांनी काटा चोख असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस भीमा कारखान्यालाच घालवायचा असतो, मात्र गेल्या काही वर्षातील बिलाला होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी नाईलाजास्तव दुसरीकडे ऊस घालतात हे ओळखून यावर्षी काटा पेमेंट म्हणजेच 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार असल्याची घोषणा केली। विश्वराज यांनी काटा पेमेंट देणार असल्याचे जाहीर करताच उपस्थित शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत एकच जयघोष केला। भीमा कारखान्याचा अडचणींचा काळ संपला असून आता चांगला काळ सुरू आहे असे सांगत विश्वराज यांच्या 5व्याच दिवशी बिल जमा करण्याच्या निर्णयामागे त्यांचा अभ्यास, नियोजन याचा दाखला खासदार धनंजय महाडिक यांनी दिला। विश्वराज यांनी केवळ घोषणा केलेली नाही तर अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत तुटणाऱ्या ऊसाचे पेमेंट सुद्धा 5व्याच दिवशी मिळेल याच काटेकोर नियोजन केलेलं आहे। या कामात त्यांच्या शिक्षणाचा त्यांना फायदा होईल अशी खात्री खासदार महाडिक यांनी मार्गदर्शनपर बोलताना व्यक्त केले। विश्वराज महाडिक यांनी गिरवला आजोबांचा कित्ता। वार्षिक सर्वसाधारण सभेतील चिमणीच्या गोष्टीप्रमाणेच भीमाचा काटा चोख असल्याचा फायदा कसा होतो हे सांगण्यासाठी विश्वराज यांनी आबूराव छबूरावची गमतीशीर तितकीच अर्थपूर्ण गोष्ट सांगितली। कारखान्याचे संस्थापक व आजोबा पैलवान भीमराव महाडिक हे देखील अनेक मजेशीर आणि बोधपूर्ण गोष्टी सांगत असत। आपल्या आजोबांचाच गोष्टी सांगण्याचा कित्ता गिरवत विश्वराज यांनी आबूराव आणि छबूराव या व्यापाऱ्यांच्या गोष्टीतून शेतकऱ्यांना काटामारीपासून सावध राहून चोख काटा असणाऱ्या भीमा कारखान्यालाच ऊस घालण्याचे आवाहन केले। आपले चुलत आजोबा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीचा दाखला देत विश्वराज यांनी बोलताना मी तुमच्याप्रमाणेच कारखान्याचा एक सेवक आहे, हंगाम यशस्वी करण्यासाठी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा आहे असा विश्वास कर्मचाऱ्यांना दिला। यावर्षी देखील खासदार महाडिक यांनीच फोडली ऊस दराची कोंडी। राज्य सरकारने यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्यांना 1 नोव्हेंबरपासून गाळपास परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही। खासदार महाडिक यांनी 2400 रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आणि ऊस दराची कोंडी फोडली। उजनी आणि पाळीसी नियोजनासाठी पालकमंत्र्याकडे पाठपुरावा करण्यात यंदा पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा देखील कमी आहे। अशावेळी आता लगेचच धरणातून पाणी सोडल्यास त्याचा अपव्यय होऊन काही दिवसांनी निकराची आवश्यकता असताना पाण्याची कमतरता भासेल। त्याऐवजी उपलब्ध पाणी साठातूनच डिसेंबर आणि मार्चमध्ये पाणी आवर्तन आल्यास त्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी देखील उपयोग होईल। त्यासाठी पाणीपाळीविषयी आपण स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलंय। नाही, हे सगळे प्रलोभन आहेत। दर हा सर्वांना एकसारखाच द्यायला परवडत असतो, परंतु दराची स्पर्धा करायची आणि ऊस लोकांचा घ्यायचा आणि वेगवेगळ्या मार्गानं त्यामध्ये काही प्रयोग करून जास्ती दर द्यायचा हा जो प्रयत्न आहे तो काही ठिकाणी होत असतो। आणि म्हणून मी इथल्या शेतकऱ्यांनाही आवाहन केलेलं आहे आणि या भागातल्या कारखानदारांनी आवाहन केलेलं आहे की आपण अशा पद्धतीचे प्रलोभनं दाखवून बाहेरचे कोण लोक येत असतील तर त्यांना या परिसरामधनं आपण ऊसाचं कांड देऊन द्यायचं नाही। कारण हे सगळे सभासद आपल्या कारखान्याशी संबंधित आहेत। आपले कारखाने, आपली सुद्धा संस्था चालली पाहिजे, टिकली पाहिजे आणि त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे। चुकीची प्रलोभनं दाखवून आपल्या शेतकऱ्यांनी बाहेर जाऊ नये यासाठी माझा हा प्रयत्न। ओके,
प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट. चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर. संपर्क 84 46 63 63 99.